नमस्कार. गेल्या 8 दिवसापासून शनेश्वर देवस्थान हे महाराष्ट्रामध्ये गाजत आहे. कारणही तसंच आहे. शनेश्वर देवस्थानमध्ये काही बनावट ॲप तयार करून कोट्यावधीचा घोटाळा यामध्ये झाला आहे. त्यामध्ये काही कर्मचारी सहभागी असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामध्ये पुजारी आहेत, कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना 20-20, 25-25 हजार रुपये पगार आहे, पण यांची मालमत्ता, इमले, बंगले आज कोट्यावधींचे झाले आहेत. मी विनंतीपूर्वक प्रार्थनापत्र शनी महाराजांना लिहितोय. श्री शनी महाराज, आपण कर्म न्यायाचे प्रतीक, अंधारातही उजेड दाखवणारे, प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळ देणारे शनी शिंगणापूर हे आपलं पवित्र स्थान. इथे फक्त भक्तांची श्रद्धा आणि तुमचं अस्तित्व यावर हजारो लाखो भाविक चालत रांगत येतात त्यांचं सुखदुःख तुम्हाला सांगण्यासाठी. आता तुमच्या नावावर बनावट ॲप तयार केलं जातं. भाविकांची देणगी सरळ काही ठराविक कर्मचाऱ्यांच्या खिशात वळवली जाते. काही पुजारी त्यात सहभागी असल्याच्या बातम्या येत आहेत. हे सगळं ऐकून आणि पाहून एक प्रश्न पडतो, हे सगळं होत असताना गाव गप्प का, देवस्थान गप्प का, आणि सर्वात महत्त्वाचं शनी महाराज तुम्ही गप्प का? पण सध्या तुमच्या दरबारात जे घडतंय ते पाहून मन व्यथित होतंय. आता तुमचं दर्शन घेण्यासाठी पावती लागते, तेही 500 रुपयांची पावती. तुमच्या चौथऱ्यावर कुणी जावं कुणी जाऊ नये याचा निर्णय पैशाच्या जोरावर घेतला जातोय. श्रद्धा विक्रीला निघाली आहे. शनी महाराज, तुम्ही न्याय देवता आहात. चांगल्या कर्मासाठी फळ द्यायचं, वाईटसाठी फटके, हीच तुमची शिकवण. मग तुमच्या घरात तुमच्या नावाने असा अन्याय आणि भ्रष्टाचार होत असताना तो किती काळ सहन करणार? मला माफ करा महाराज, पण आता तुमच्यासारख्या देवतालाही प्रश्न विचारावा असा वाटतोय. स्त्रींच्या दारी भ्रष्टाचार हे बियाणं कोणी पेरलं? भाविकांच्या भावनेशी खेळणाऱ्यांना फळ कोण देणार? श्रद्धा असावी पण आंधळी नको, हे तुम्ही शिकवलं. आज ती श्रद्धा जपण्यासाठी आम्ही आवाज उठवतोय. तुमच्याकडे पाहून तुमच्याकडूनच उत्तर मागतोय. तुमचं घर शुद्ध ठेवा महाराज. तुमचा चौथरा पुन्हा पवित्र व्हावा, तुमचं दर्शन पुन्हा सगळ्यांसाठी मुक्त व्हावा, हीच आमची प्रार्थना आहे.